नमस्कार, मी शिल्पा. आपली माणसं यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र आणि अंकशास्त्र या विषयाचे अभ्यासक आणि सल्लागार विजयराज धाकतोडे आज आपल्या सोबत चर्चा करणार आहेत. नमस्कार. माझा पहिला प्रश्न, ज्योतिषशास्त्र म्हणजे काय? म्हणजे ज्योतिषशास्त्राबद्दल तुम्ही काय सांगा? ज्योतिषशास्त्र हे शब्दातच सर्व काही आलेले आहे. तर ज्योती म्हणजे काय? प्रकाश. आणि ईश म्हणजे काय? ईश्वर. तर ईश्वराने दाखवलेला हा प्रकाश म्हणजे मार्ग म्हणजे ज्योतिषशास्त्र. तर याच्यामध्ये 9 ग्रह आणि 27 नक्षत्र याची अवकाशात असलेली हालचाल, याचा आपल्या मानवी जीवनावर होणारा परिणाम, याच्या संदर्भात ना आपल्याला जे मार्गदर्शन केलं जातं त्याला म्हणतात ज्योतिषशास्त्र. ज्यावेळी आपण ज्योतिष तज्ञाकडे जातो त्यावेळी ते आपल्याला मंत्र साधनं देतात, तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होतो का आणि अडचणी दूर होतात का? खूप चांगला प्रश्न आहे. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये मंत्र साधनेला फार महत्व आहे. तर हे मंत्र काय करतात ते आपण अगोदर समजून घ्यायला पाहिजे. तर प्रत्येक मंत्राची एक सकारात्मक ऊर्जा आहे, त्याचा आपल्या जीवनावरती परिणाम होत असतो. उदाहरण द्यायचं ठरलं तर प्रत्येक ज्यावेळेस आपण मंत्र म्हणतो त्यातून येणारी ऊर्जा जी असते ती सकारात्मक आपल्याला आपल्या शरीरामध्ये जे ऊर्जा संचार करते, त्याचं एक खूप चांगलं प्रात्यक्षिक एक जापनीज सायंटिस्टने करून दाखवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की पाण्यामध्ये खूप अशी हिलिंग पॉवर आहे एक प्रकारची. आणि पाण्याची एक गुणधर्म आहे, त्या गुणधर्मापैकी पहिला गुणधर्म आहे पाण्याला स्मरणशक्ती आहे. आणि पाण्यामध्ये घनी ऊर्जा बाहेरच्या वातावरणापेक्षा 4 पटीने अधिक तीव्र स्पीड गतीने त्याच्यामध्ये ट्रॅव्हल करते. मग हा जर त्याचा सिद्धांत आहे, त्याने तो प्रूव्ह करून दाखवलेला आहे. त्याने काय केलं, पाण्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे आवाज किंवा वेगवेगळ्या ध्वनींचा मारा केला. तो मारा केल्यानंतर मग त्याने ते पाणी एका फ्रीजर मध्ये त्याचे क्यूब बनवले आणि त्याने काही काळासाठी ते ठेवले आणि मायक्रोस्कोप खाली त्याचं स्ट्रक्चरल त्याने बघितलं. तर त्याच्यात त्याला कळलं की ज्यावेळेस त्याने त्याच्यावरती आय लव्ह यू असे वर्ड वापरले, त्यानंतर आय अप्रिशिएट यू वापरले, आय थँक्यू वापरले, ओके, आणि काही इमोशनल काही गोष्टी वापरल्या, त्याला असे स्ट्रक्चर्स मिळाले. या स्ट्रक्चर्स मध्ये खूप असे होलिस्टिक असे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिकृती तयार झाल्या. तर त्यातनं त्याला कळलं की जर आपण मंत्र किंवा चांगले जर वर्ड वापरले तर पाण्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे सकारात्मक ऊर्जा येते. त्याचबरोबर त्याने काय वापरले, काय आणखी शब्द, यू फूल, आय विल किल यू असे वर्ड वापरले आणि असं डिस्ट्रक्टिव्ह आणि काय मेटॅलिक साऊंड दिली. त्यात डिस्ट्रक्टिव्ह असं स्ट्रक्चर्स तयार झाले. त्यातनं काय प्रूव्ह झालं की पाण्यामध्ये स्मरणशक्ती आहे आणि पाण्यामध्ये काय आहे, ध्वनी ऊर्जा जी आहे ती प्रवाहित होण्याची जी क्षमता आहे ती 4 पटीने जास्त आहे. आणि ही जर आपण स्मरणशक्ती जर आपण वापरली आपल्या जीवनामध्ये तर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. म्हणून आपल्याकडे काय करतात, ज्यावेळेस गुरुजी पूजेला येतात त्यावेळेस आपल्या हातावर पाणी देतात, संकल्प म्हणून घेतात आणि नंतर ते पाणी सोडतो आपण, परत पाणी पितो आणि सर्व पूजा ज्यावेळेस करायच्या वेळेस कलश स्थापना करतो. कलशामध्ये पाणी असतं, नारळ आपण ठेवतो, नारळामध्ये पाणी असतं. गुरुजी काय करतात, मंत्र उच्चार करतात, त्यानंतर वेगवेगळ्या विधी करतात, त्याच्यामध्ये जे काही देवांना आवाहन करतात मंत्र साधना करून, ते येतात स्थापित होतात त्याच्यामध्ये आणि ती आपली जी पूजा आहे ती सिद्धीस जाते. आणि सगळी पूजा संपली की त्या कलशातलं पाणी म्हणतात की तुम्ही सर्व घरावरती शिंपडा. त्यातनं ज्या सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव त्या पाण्यामध्ये आलेला आहे तो संपूर्ण घरामध्ये पसरतो. म्हणून सांगेल की मंत्रांना खूप वेगळ्या प्रकारच्या आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये महत्व दिलेलं आहे. आणि ही ऊर्जा ज्यावेळेस आपल्या शरीरात जाते, आपलं शरीर काय 70% पाण्याने बनलेलं आहे आणि ती ऊर्जा आपल्या शरीरात गेली तर आपल्यामध्ये त्याच ऊर्जेचा संचार होणार आहे. म्हणून आपण जे काय मनोकामना करणार आहे ते पाणी आपण मंत्र साधना करताना एक सोपा उपाय असं सांगेल की तुम्हाला जो मंत्र दिलेला आहे साधण्यासाठी तो मंत्र घ्यायचा, एक हातात छोटासा पाणी घ्यायचं, लोटा घ्यायचा आणि त्याच्यावरती हात ठेवायचा उजवा आणि तो मंत्र पूर्ण साधना करायची, त्याची 108 वेळा मंत्र साधना करायची. ते केल्यानंतर ना त्या पाण्याला तुम्ही अफर्मेशन द्यायचं. अफर्मेशन काय देऊ शकता, एक हेल्थचं द्यायचं आणि एक वेल्थचं द्यायचं. तर हेल्थचं काय देऊ शकता,
आता माझं नाव, मी विजयराज धाकतोडे, शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या निरोगी आहे. मी विजयराज धाकतोडे आर्थिकदृष्ट्या सक्षम व समृद्ध आहे. हे 2 सकारात्मक मी त्याला मॅनिफेस्टेशन दिले आणि ते पाणी मी पिलं आणि पिल्यानंतर थोडं सगळ्या घरच्यांना दिलं आणि घरात शिंपडलं. तर ती ऊर्जा त्या मंत्राची सगळीकडे पसरते. आणि जसं आपण म्हटलं की पाण्याला स्मरणशक्ती आहे आणि पाण्यामध्ये हिलिंग पॉवर पण आहे. तर यातच त्याचं उत्तर आलं की ज्योतिषशास्त्राने जे आपल्याला मंत्र सांगितलेले आहे ते किती प्रभावीपणे आपल्या जीवनामध्ये काम करू शकते. तर अशा हे त्याचं असं वैज्ञानिक दृष्टिकोनातनं त्याचा विज्ञान पण आहे ज्योतिषशास्त्र. ज्योतिषशास्त्रातील ग्रहांचा आपल्या जीवनामध्ये काय रोल असतो आणि काय महत्व? आता आपण महत्व आणि रोल समजून घ्यायच्या अगोदर ते ग्रह कोणते आहेत याच्याबद्दल थोडस आपण जाणून घेऊ. 9 ग्रह आहेत. त्यामध्ये सूर्य, चंद्र, बुध, मंगळ, गुरु, शुक्र, राहू, केतू. याच्या व्यतिरिक्त आणखी काही ग्रहांचं संशोधन काही गेल्या वर्षांनी काही काळामध्ये झालेलं आहे. त्याला हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो म्हणतो आपण. हे ग्रह आपल्या सूर्यमालेपासून खूप दूर आहेत. तर त्याचा आता विचार आपण करायला लागलेला आहे ज्योतिषशास्त्रामध्ये काही प्रेडिक्शन करताना, भविष्यवाण्या करताना. पण आता समजून घेऊ की सूर्य काय, जसं म्हटलं महत्व काय. सूर्य काय आपला? सूर्य हा आपल्या असलेला आत्मा आहे. सूर्य ही आपल्यामध्ये असलेली ऊर्जा आहे. सूर्य हा जर उगवला नाही तर जीवसृष्टीच चालू शकत नाही. तो आपल्यातला आत्मविश्वास आहे, त्याच्यामध्ये अथॉरिटी आहे, त्याच्यामध्ये पॉवर आहे. आणि सूर्य काय दाखवतो आपल्याला? आपले वडील दाखवतो. त्यानंतर चंद्र हा मनाचा कारक आहे आणि मनामध्ये काय असतात, भावना असतात. तर त्याला इमोशन्सनी पण कनेक्ट केलेला आहे आपण चंद्राने. आणि हाच चंद्र जो आहे तो आपल्या आईचा पण कारक आहे. त्यानंतर बुध ग्रह काय, हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला लॉजिक्स, इंटलेक्ट, बुद्धिमत्ता आपण त्याला म्हणतो. वाणीचा पण तो कारक आहे. त्याला व्यापारासंदर्भात पण आपण कनेक्शन केलेलं आहे. म्हणजे व्यापाराशी पण तो आपल्या जीवनावरती परिणाम करत असतो. त्यानंतर आहे गुरु तर आपला मार्गदर्शक आहे. तो ज्ञानाचा पण कारक आहे, तो अध्यात्माचा पण कारक आहे. आणि गुरुकडनं आपण पैसाही बघतो. आणि गुरु म्हणजे काय, जे आपल्या जीवनात आपल्याला ज्या ज्या व्यक्तीकडनं शिकायला मिळालं ते सर्व काही गुरुच आहेत आपले. त्यानंतर मग शुक्र जो आहे तो आपल्या जीवनामध्ये सुंदरता, कला, त्यानंतर आपल्या जीवनामध्ये असलेली विलासिता, ह्या गोष्टींना आपण शुक्राच्या माध्यमातून बघतो. त्यानंतर मंगळ काय आहे, आपल्यामध्ये असलेला संघर्ष करण्याची शक्ती, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा, आपल्यामध्ये असलेली काय म्हणतो आपण थोडं ॲग्रेशन, की ज्याच्यामध्ये आपल्याला संघर्ष करण्याची शक्ती मिळते. त्याला आपण मंगळाच्या माध्यमातून बघतो. मंगळ हा ग्रहांचा सेनापती आहे. अच्छा. तर त्यानंतर जो आपला ग्रह आहे तो म्हणजे शनी, ज्याला सर्वच लोक म्हणजे हे करतात. पण शनीशिवाय कर्मांवरती आपला जो प्रभुत्व शनीचा आहे. आपण जे चांगले कर्म करतो, जे आपल्याकडनं वाईट कर्म होतात, या सगळ्यांचा हिशोब हा शनी देतो आपल्याला सर्व. तर शनी हा डिसिप्लिन पण दाखवतो आपल्याला. आपल्या जीवनात आपण डिसिप्लिन असतो आणि जर तो खराबच झाला तर आळस पण दाखवतो आपल्याला. त्यानंतर राहू आणि केतू, जे सगळ्यांना ग्रह स्वरूपात आहे, पण ते ग्रह आहेत पण त्यांना स्वतःची अशी रास नाहीये. तर ज्योतिषशास्त्रामध्ये कशा 12 राशी आहेत, तर प्रत्येक ग्रह हा एक राशीला रिप्रेझेंट करतो. जसं सूर्य सिंह राशीला, चंद्र कर्क राशीला, बुध मिथुन राशी, कन्या राशी, त्यानंतर गुरु धनु राशी, मीन राशी, मंगळ मेष राशी आणि वृश्चिक राशी, त्यानंतर शनी कुंभ रास आणि मकर रास. राहू आणि केतू हे नोड्स आहेत. त्यांना असं ग्रहांच्या दर्जामध्ये घेतलेलं आहे, पण त्यांना स्वतःची रास नाही. तर त्या राशीमध्ये ज्या बसतात त्या राशीप्रमाणे ते फळ देतात. पण हे नको का आपल्याला? हे पाहिजे. कारण की आजच्या युगामध्ये जिथं टेक्नॉलॉजी आपण म्हणतो, डिजिटलायझेशन म्हणतो, इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सचे एवढे डेव्हलपमेंट्स म्हणतो, रिसर्च म्हणतो आपण नवीन, तर ह्या सगळ्यांना आपण राहू आणि केतूच्या माध्यमातून आपण बघतो. राहू म्हणजे काय, की आपण एकामेकाशी जे संवाद साधतो या डिजिटल वर्ल्ड मध्ये, फोनच्या माध्यमातून किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून, तर तो सगळं गव्हर्न राहू करतो. आणि राहू काय, आकर्षणाचा कारक आहे. केतू काय करतो,
आपल्या जीवनात अध्यात्माचा पण तो कारक आहे. आणि अध्यात्माबरोबरच तो आपण जे काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट वापरतो त्याचा पण प्रभाव, केतूचा प्रभाव त्यांच्यावरती असतो. रिसर्च जो होतो आजकाल आपल्या नवीन विज्ञानी जीवनामध्ये, त्याच्यामध्ये केतू फार महत्वाचा रोल प्ले करतो. अशा प्रकारे हे सर्व ग्रहांचे आपल्या जीवनामध्ये वेगवेगळं महत्व आहे आणि सर्व ग्रह आपल्याला आपल्या पत्रिकेच्या माध्यमातून आपल्यावरती प्रभाव टाकत असतात आणि हे फिरत असतात आकाशामध्ये. त्याच्याबरोबर 27 नक्षत्र आहेत, फिरत असतात. जसे ते फिरतात त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये घटनांचा क्रम बदलत राहतो. मग शुभ ग्रह आणि अशुभ ग्रह असं पण असतं का? शुभ ग्रह, अशुभ ग्रह आणि क्रूर ग्रह असं ज्योतिषशास्त्रामध्ये वर्गीकरण आहे. तर आपण हे वर्गीकरण पहिले थरोली बघूया. सूर्य आणि मंगळ यांना क्रूर ग्रहांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. शुभ ग्रहांमध्ये बुध, चंद्र, गुरु, शुक्र यांना शुभ ग्रहांमध्ये घेतलेलं आहे. आणि पापी ग्रह म्हणतो आपण त्याला, पाप ग्रह त्याला आपण म्हटलेलं किंवा अशुभ ग्रह म्हणा त्याला, त्या ग्रहांमध्ये आपण शनी, त्यानंतर राहू आणि केतू यांना आपण स्थान दिलेलं आहे. हे वर्गीकरण ढोबळ मनाने. पण मग अशुभ ग्रह नको का? तर नाही, त्याचं पण एक महत्व आहे. कारण काय करत होतो, तो एक दाखवतोय काहीतरी गोष्ट आपल्याला, भूमिका पार पडायची त्याला आपल्या जीवनामध्ये. आपल्याला शनी जर आपण म्हटलं तर तो आपल्या जीवनामध्ये डिसिप्लिन दाखवतो. आपल्या मध्ये असलेली आपल्यामध्ये संघर्ष करण्याची जी शक्ती आहे ती पण आपल्याला तो दाखवतो. राहू काय दाखवतो? डिजिटल वर्ल्ड, जिथं आपण कम्युनिकेशन डिजिटल माध्यमातून करतो. मग तो जरी पापग्रह असला किंवा शुभग्रह असला तर त्याच्याशिवाय आपण कसं एकमेकांशी संवाद साधणार? केतू जो इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटचा कारक आहे तो नसेल तर कसं येतं? म्हणजे काय, जरी अशुभ, शुभ आणि क्रूर ग्रह असं वर्गीकरण असलं तरी आपण असं म्हणू शकत नाही की हे ग्रह नको, ते ग्रह नको. प्रत्येक ग्रहाची एक भूमिका आहे, त्याला ती पार पाडायची. कारण सूर्य आहे, सूर्यच नसेल तर काय सृष्टीच नाही. चंद्र नसेल तर काय आपला मनाला मनच नाही, भावनाच नाही आपल्यामध्ये, तर आपलं जीवन एकदम ड्राय होऊन जाईल आपलं जीवन. अशा प्रकारे सर्व ग्रह अशुभ शुभ जरी असले तरी पाहिजेत आपल्याला. मग शनी तर पापग्रह असं म्हटलं जाते. मग शनीची 7.5 तर सगळेजण घाबरतात, शनीलाच घाबरतात सगळेजण. तर तुम्ही काय, तुमचं काय मत आहे याच्यावर? माझं मत याच्यावरती खूप वेगळं आहे. शनी आला की लोक घाबरतात आणि त्यांना त्यांच्या पूर्वीच्या कर्मांचा लगेच आठवण यायला सुरुवात होते. हे तर म्हणजे सगळ्यांनाच माहित आहे. आणि शनी म्हणजे काय, तर शनी हा कर्मफलदाता आहे आपला आणि आपल्याला संघर्ष पण शिकवतो. आणि हा एक स्लो ग्रह आहे, एक हळू चालणारा ग्रह आहे, हा एक ड्राय ग्रह आहे, एक शुष्क ग्रह आहे. ओके. आणि शनीची 7.5 ज्यावेळेस चालू होते, आपण ज्यावेळेस म्हणतो असं, तर त्या काय होतं एक्झॅक्टली, आपली रास, स्वतःची जी रास आहे त्याच्या अगोदरच्या राशीमध्ये ज्यावेळेस शनी येतो आणि आपल्या राशीत असतो आणि आपल्या राशीनंतरची एक रास त्याच्यामध्ये ज्यावेळेस तो भ्रमण करत असतो त्यावेळेला आपल्याला 7.5 लागला आपण म्हणतो. त्याला 2.5 वर्ष शनी एका राशीमध्ये थांबतो. 2.5 वर्ष तो थांबल्यानंतर आपण काय म्हणतो, मागच्या राशीत आला तर 2.5 वर्ष त्याचा शनीचा 7.5चा पहिला टप्पा. आणि हा जर राशीत आला आपल्या तर तो दुसरा टप्पा आणि शेवटचा टप्पा जो पुढच्या राशीत गेल्यानंतर. आता शनी आला, लोक घाबरले आणि लोकांना भीती वाटते, मग त्यांचा कर्मांत त्यांना आठवण यायला लागते. मग ते काय करतात, शनीचे उपाय करायला लागतात. कोणी हनुमान चालीसा म्हणणार, कोणी शनींना जाणार, तेल टाकणार, कोणी डब्याने तेल टाकणार. पण याने खरंच आपल्याला काही फायदा होतो काही बघायला पाहिजे. तर शनीचा एकदम सोपा उपाय आहे जो 7.5 मध्ये सर्वजण करू शकतात आणि मी रिकमेंड करेल किंवा मी पण त्या गोष्टी स्वतः म्हणजे करतो, फॉलो करतो. आपल्याला शनी जर 7.5 जर त्याचा जर फायदा घेत असेल तर फार छान उपाय असा आहे की आपल्याला मंगळ ग्रहाला आपल्याला त्याची उपासना करणं गरजेचं आहे. तर शनीचा 7.5 पिरियड हा गोल्डन पिरियड आहे, गोल्डन इरा आहे, ज्याच्यामध्ये आपण आपली जडणघडण होत असते. आणि ती जडणघडण कशासाठी होत असते, मोठी जबाबदारी आपण घेण्यासाठी, सक्षम होण्यासाठीची जडणघडण होत असते. म्हणून शनीच्या 7.5 मध्ये आपल्याला खूप सारे चॅलेंजेस येतात, खूप सारे रिस्पॉन्सिबिलिटीज येतात, जिथं आपल्याला शिकवलं जातं, जिथं आपली परीक्षा घेतली जाते, जिथं आपल्या चाचण्या घेतल्या जातात. मग ह्या स्थितीमध्ये शनी काय करतो, चंद्राला 7.5 लावतो.
आणि चंद्र हा एकदम असा सौम्य प्लॅनेट आहे, एकदम शांत असा प्लॅनेट आहे. आणि हा शुष्क ड्राय आहे, त्यामुळे मनावरती तुमच्या वेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस येतात. तुमचे निर्णय क्षमता याला चॅलेंज केलं जातं, तुमची शारीरिक क्षमता याला चॅलेंज केलं जातं. आणि त्यावेळेस तुम्ही कसं वागणार, कसं बोलणार, कसं तुम्ही त्याच्यावरती काम करणार, ह्या गोष्टींचा सर्व हे केलं जातं, तुम्हाला रगडून घेतलं जातं अक्षरशः. आता याच्यामध्ये मी जसं म्हटलं मंगळाचा उपाय करायचा, सोपा उपाय आहे. मंगळ काय दाखवतो? आपल्यामध्ये असलेली संघर्ष करण्याची शक्ती. मग मंगळाला आपण याच्यामध्ये आपली मदत घ्यायला पाहिजे. सोपा उपाय आहे, सकाळी आपण 15 मिनिटं वॉक करायचा किंवा एक्सरसाइज करायची किंवा 12 सूर्यनमस्कार करायचे याच्यामध्ये. आता दुसरं मी सांगेल, प्राणायाम सांगेल मी. तर मी 4 ते 5 प्रकारचे प्राणायाम सांगेल. त्याच्यामध्ये एक आहे अनुलोम विलोम प्राणायाम, कपालभाती प्राणायाम, भस्त्रिका प्राणायाम आणि भ्रामरी प्राणायाम आणि उज्जयी ब्रेथ नावाचे आहे, ते तुम्ही घेऊ शकता 4 ते 5 वेळा. आता हे सगळं केल्यानंतर जर तुम्ही बघा तर काय होणार आहे, तर याचा वैज्ञानिक आधार आहे सर्व गोष्टींसाठी. तर त्याच्या दृष्टिकोनातून आपण याच्याकडे बघितलं पाहिजे. ज्यावेळेस आपण व्यायाम करतो त्यावेळेस काय होतं, शरीरामध्ये ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी वाढते आपली. ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी वाढली, शरीरात सगळीकडे ऑक्सिजन चांगल्या प्रमाणात गेला तर आपली ऊर्जा वाढते शरीरामध्ये. ऊर्जा वाढली की आपल्या मनामध्ये काय होते, प्रसन्नता येते, मन शांत होतं प्राणायाम केल्यानंतर. आणि प्राणायामानंतर एक 5 मिनिटाचं ध्यान, त्याने काय होतं, मन शांत होतं. मग शनी काय करतो, मनाला चंद्राला 7:30 लावतो. मग तुम्ही सांगा, जर तुमचं मन सेटल झालं आणि शरीरामध्ये ऊर्जा आहे की ज्याला आपण मंगळाच्या माध्यमातून रिप्रेझेंट करतो, ही जर ऊर्जा तुमच्याकडे आली तर तुमची डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी कशी होणार, छान होणार. तुम्ही दिवसभर कसं राहणार, आनंदी राहणार. तुम्ही कसं राहणार, फ्रेश राहणार. तुम्हाला कोणतेही चॅलेंज आलं तर तुम्ही तयार राहणार त्या चॅलेंजला ऍक्सेप्ट करण्यासाठी. हा किती छान उपाय आहे. रादर दॅन की बाबा मी काय करू, ह्या देवाला जाऊ की त्या देवाला जाऊ किंवा हे करू. ते पण आहे, ही तुमची भक्ती आहे, ते तुमचा भक्तीचा भाग आहे आणि ते भक्ती म्हणून केलं तर नेहमीच चांगलं राहतं. पण शनीच्या 7:30कडे अशा पद्धतीने बघितलं पाहिजे. आणि शनीच्या 7:30मध्ये खूप जबाबदाऱ्या येतात आणि त्या जबाबदाऱ्यांना जर आपण योग्य तो न्याय दिला तर आपल्याला शनीच्या 7:30मध्ये आपल्या जीवनातील मी म्हणेन की यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्यापासून कोणीही वाचू शकत नाही. आणि शनी हा असा ग्रह आहे, कष्ट करून घेतो पण जे देतो ते कायम स्वरूपी देतो, तो परत काढून घेत नाही. क्वेश्चन, पितृदोष म्हणजे काय? सगळ्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो, तर आज सगळ्यांना सांगा की पितृदोष म्हणजे काय? आता पितृदोष जर आपण समजून घ्यायचा ठरला तर पित्र म्हणजे कोण, की आपले पूर्वज. आता हे पूर्वज जे असतात ते ज्यावेळेस आपल्यातले निघून जातात, जे आपले पूर्वज ज्यावेळेस निघून जातात त्यावेळेस आपण त्यांच्या प्रती काहीतरी त्यांचे काहीतरी कर्म असतात, त्यांच्या प्रती आपले काही कर्तव्य असतात, ते पार पाडायचे असतात. अंत्यसंस्कार म्हणा, दशक्रियाविधी म्हणा, त्यांचं वर्ष श्राद्ध म्हणा, त्यावेळेस ते त्यांचे पार पाडायचे असतात. जर गोष्टी पार पाडल्या नाही तर पितृदोष तयार होतो. दुसरं एक कारण आहे पितृदोष तयार होण्याचं, त्याला आपण म्हणू शकतो की जर त्या व्यक्तींनी जर काही चुकीचे कर्म केलेले असतील किंवा अचानक अपघाती जर त्या व्यक्तींचा मृत्यू झालेला असेल किंवा त्यांच्या काही इच्छा अपेक्षा जर अपूर्ण राहिल्या असतील तर मग आपल्याला पितृदोष आपल्या जीवनामध्ये तयार व्हायला लागतो. आणि ज्यावेळेस व्यक्ती आपल्यामधून जातो त्यावेळेस ती 10 दिवस आपल्याकडेच असते ती व्यक्ती. आणि त्याचा प्रवास मग 10 दिवसानंतर सुरू होतो पुढच्या 1 वर्षासाठी श्राद्ध होईपर्यंत. आणि तोपर्यंत आपण हे जो आपलं जे काही सुतक असतो ते आपण वळवून घेतलेलं असतं वर्षात 10 दिवसामध्ये. आणि 1 वर्षानंतर श्राद्ध घातल्यानंतर तो जीवात्मा पुढच्या प्रवासाला मोकळा होतो. त्यावेळेस आपण त्याचं तर्पण करतो, त्याचं पिंडदान करतो, त्यावेळेस त्याला शरीर प्राप्त होतं, पुढच्या मार्गाला जातो. आता ज्यावेळेस तो पुढच्या मार्गाला जातो त्यावेळेस तो एक तर स्वर्गात जाईल, नरकात जाईल किंवा पितृलोकात जाईल. मग पितृलोकात गेल्यानंतर ना त्याला काय असतं, त्याला भूक असते त्याला तिथे. आणि ती भूक आहे ती कोणाच्या माध्यमातून त्याची संपणार आहे, तर जे कोण आपण त्याची म्हणजे त्याची जी पिढी आहे तर त्या पिढीने अमावस्या किंवा श्राद्ध पितृपक्षामध्ये जर त्या व्यक्तीच्या नावाने जर ते हे जे आपण त्याला उपवास करू म्हणतो तो जेवायला घालणं किंवा नैवेद्य ठेवणं किंवा कावळ्याला
अमावस्याच्या दिवशी आपण ज्यावेळेस हो. देतो, तर त्या माध्यमातून हे सर्व त्या पितरांपर्यंत पोहोचत असतं आणि त्यांना पोहोचलं तरी तृप्त होतात. ते ही तृप्त झाले. अंधश्रद्धा आहे का? ही याला शास्त्रीय आधार आहे आणि त्याच्यावरतीच आपण बोलणार आहे. ओके. आणि श्रद्धा आहे तरच आपण म्हणू शकतो की त्या गोष्टींचा आपल्याला अनुभव येत असतो. हो. तर आपण त्या गोष्टीकडे जसं आपल्याला आतापर्यंत आपल्या पूर्वजांनी जशा गोष्टी दिल्या त्या आपण आतापर्यंत फॉलो केल्या आणि श्रद्धेने केल्या तर नक्कीच आपला त्याच्यावरती त्याचे आपल्याला चांगले हे बघायला मिळतात. आणि पितृदोष जो आहे तो आपण कसा तयार होतो ते बघितलं. हो. आता आपण हे पितृदोष जो पुढचा आपला आहे पितृदोष तयार झाला, हे सगळं नाही केलं तर काय होतं हे आपण सगळं बघायला पाहिजे. मग पूर्वी खेडोपाडी जास्त करून खेड्यापाड्यामध्ये हत्ती एका कलशामध्ये ठेवून घराच्या जवळ किंवा शेतामध्ये एक समाधीच्या स्वरूपामध्ये तिथे त्या बरोबर. गाडल्या जायच्या. मग ते त्याचे काही दोष हे पुढच्या पिढींना, येणाऱ्या पुढच्या पिढींना लागतात का? आता आपण पहिलं समजून घेऊ की हे तसं जर बघितलं तर एखादा व्यक्ती आपल्यातनं गेल्यानंतर आपण तिसऱ्या दिवशी त्याच्या अस्थी घेतो आणि 10 दिवसाच्या आत म्हणजे 10व्या दिवसापर्यंत आपल्याला ते अस्थी विसर्जन करायचे असतात. नदी किंवा महानदी म्हणजे गंगा वगैरे त्या नदीमध्ये किंवा आपल्याकडे जे संगम वगैरे असतात तिथे आपण प्रवाहित करतो. म्हणजे ते पंचतत्वामध्ये ते विलीन होऊन जातं त्यांचं तत्व. पण आपल्याला त्यांच्या प्रती असलेली प्रेम आणि आपल्याला असलेला जिव्हाळा याप्रती आपण काय करतो, म्हणजे काही लोक ते काय करतात की ते कलशामध्ये आपल्या घराच्या बाहेर कुठेतरी खड्ड्यामध्ये ते कोरून ठेवतात, त्याच्यावरती काहीतरी स्मारक बांधून ठेवतात. So ते पण आहे, त्याला पण काही अडचण नाही. पण जर कालांतराने जर पुढच्या पिढींना जर काही त्रास जाणवत असेल तर योग्य त्या ज्योतिषाचा सल्ला घेऊन आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्याच्यावरती तुम्ही त्याचं पुढं काय करायचं तर्पण करून ते तुम्ही प्रवाहित करू शकता. जर त्या गोष्टींचा त्रास जर जाणवत असेल, प्रखर पितृदोष जर जाणवत असेल तर प्रखर पितृदोष म्हणजे काय की घरामध्ये क्लेश होणं, कलह होणं, लग्न न होणं, संतती न होणं, तर हे जे आहेत हे पितृदोषाचे प्रकार आहेत. आर्थिक चणचण जाणवणं किंवा अपघात होणं किंवा एखाद्याचा अपघाती काही मृत्यू होण्याचे पर्यंत परिस्थिती येणे, तर अशा जर गोष्टी तुम्हाला जाणवायला लागल्या म्हणजे 80-90% अशा गोष्टी घडतात आजूबाजूला, तर मग तुम्ही हा विचार करायला पाहिजे की ते ज्या हस्ती ठेवलेल्या आहेत त्याचा आपण व्यवस्थित विधीपूर्वक त्याचा आपण जे काय आहे नदीमध्ये त्याचं प्रवाहित किंवा त्याचं हे करून आपण पूजा विधी करून आपण ते करायला पाहिजे. यातनं आपण जे काय आपले ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासक आहेत ते योग्य ते मार्गदर्शन करतात. आपल्याकडले गुरु जे आहेत त्याच्यावरती मार्गदर्शन करतात आणि त्याप्रमाणे आपण पुढे गेलेलं कधी पण योग्य असतं. ज्योतिषशास्त्राप्रमाणे आपण गुण मिलन करतो, म्हणजे 28 गुण, 30 गुण, 36 गुण. मग एवढे गुण जुळतात तरी सुद्धा काही दिवसांनी, काही वर्षात घटस्फोट होत आहेत. हे कशामुळे? आता ज्यावेळेस आपण गुणमिलन करतो तर आपण फक्त गुणमिलनच बघतो त्यांचं. तर गुणमिलनामध्ये आपण ग्रहमिलन बघणं फार गरजेचं आहे. जर 28 गुण जुळत आहेत तरी पण एका घटस्फोट होतोय, नक्कीच ग्रहमिलनाचा कुठेतरी विचार केलेला नाहीये, हे 100% तिथे म्हणजे आपल्याला कन्फर्म होतंय. तर नेहमी ग्रहमिलन आणि गुणमिलन दोन्ही गोष्टींचा विचार करावा. आणि दोन्ही व्यक्ती आहेत, स्त्री आणि पुरुष, यांच्या जीवनामध्ये कशा प्रकारचे इव्हेंट ऑफ पॅटर्न्स आहेत त्याचाही विचार करायला पाहिजे. त्याच्या पलीकडे जाऊन जिथं आपण विवाह बघतो, सप्तम स्थान म्हणतो आपण त्याला, ज्याला लिगल पार्टनरशिप म्हणतो. सो तिथे आपण बघायला पाहिजे की तिथे जो कार्यश आहे तो कुठे गेलेला आहे, कोणत्या घरात जाऊन बसलेला आहे, तो कुठे 12व्या स्थानात आहे, 8व्या स्थानात आहे, 6ष्ठ स्थानात आहे, किंवा तिथे कोणते पापग्रहांचा काही संबंध येतो का, राहूचा संबंध, केतूचा, त्याच्यावर दृष्टी कोणत्या ग्रहांची येते. हे सर्व अभ्यास करूनच आपण सांगू शकतो की ती स्थिती काय असू शकते. वैवाहिक सुख आहे का नाही, शुक्र आपण म्हणतो की जो विवाह सुखाचा कारक आहे त्याची काय स्थिती आहे त्या पत्रिकेमध्ये. तो शुक्र जो आहे जर चांगल्या स्थितीत असेल तर नक्कीच त्यांचं वैवाहिक जीवन चांगलं चालणार. पण दोघांच्या पत्रिकेमध्ये जर तो बिघडलेला असेल तर वैवाहिक सुख त्यांच्या जीवनामध्ये मिळणार नाही. या सगळ्यांचा विचार करूनच आपण सांगू शकतो की गुणमिलन जे झालेलं आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे. म्हणजे पत्रिका दोघांचीही पाहिली
तर त्याच्यामध्ये आपल्याला समजू शकतं की घटस्फोट म्हणजे ह्यांचं वैवाहिक सुख आहे की हा. नाही येस, हे समजतं. आणि पूर्वीच्या काळामध्ये असं घटस्फोट नावाची अशी कोणती पद्धत नव्हती. नव्हती. आणि आपण जर म्हटलं तर एक त्यांच्या जीवनामध्ये वैवाहिक सुखाची जर कमतरता आहे तर ती आपल्याला 2 अँगल मधनं बघायला लागेल. की समजा एक जो पुरुष आहे तो पुण्यामध्ये एखाद्या आयटी कंपनीत जॉब करतो आणि ज्या मुलीशी लग्न करणार आहे ती जर एखाद्या गव्हर्नमेंट क्लास 2 ऑफिसला काम करते तर त्याची बदली कुठेही होऊ शकते. नाशिक म्हणा, अहिल्यानगर म्हणा किंवा सोलापूर म्हणा अशा ठिकाणी होऊ शकते. पण त्या केसमध्ये काय होणार, तो एक छोटासा घटस्फोटाचाच योग आहे ना, की मुलगा पुण्यात राहणार, मुलगी कुठेतरी सोलापूर नाशिकला बदली झाली ती 3-4 वर्ष राहणार. हा आयसोलेशन योग दाखवतो, आयसोलेशन योग दाखवतो तुम्हाला. मग हा आयसोलेशन योगला पण आपण स्टार्टिंगला तर आपण म्हणू शकत नाही की यांच्या पत्रिकेमध्ये घटस्फोट आहे. पण त्यावेळेला आपल्याला वस्तुस्थिती पण बघायला पाहिजे की मुलगा काय करतो, मुलगी काय करतो, ह्या पण गोष्टींचा विचार करायला पाहिजे आपल्याला. प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण हे तर अवतारी पुरुष होते. मग त्यांच्या जीवनावर ह्या ग्रहांचा प्रभाव होता. ते अवतारी पुरुष होते पण ते मनुष्य याच्यामध्ये अवतारित झालेले आहेत. तर त्यामुळे त्यांच्याही जीवनावरती तो परिणाम होता. त्यांनाही या सगळ्या परिस्थितीतून जावं लागलं. त्यांचा जो जन्म झाला श्रीकृष्णांचा तो तुरुंगात झाला. ते अवतारी होते. श्रीकृष्णांनी आपल्याला काय शिकवलं, प्रभू श्रीरामांनी काय शिकवलं, तर प्रभू श्रीरामांनी आपल्याला शिकवलंय की मर्यादेमध्ये कसं राहायचं. आणि श्रीकृष्णांनी शिकवलं की समोरच्याला मर्यादेमध्ये कसं ठेवायचं हे शिकवलं. पण त्यांच्याही जीवनावरती परिणाम होता कारण तेही मनुष्य शरीरामध्ये आलेले होते अवतार होऊन. तर त्यांनाही याच्यामधनं काही हे नाहीये. त्यांनाही त्यांचे कर्म आहेत, त्यांना कर्माप्रमाणे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये ते घटना आलेल्या आहेत. असं काही नाही, पृथ्वीवर ज्याने जन्म घेतला त्यांना ह्या ग्रहांच्या याच्यामध्ये आहे. आणि हा वेल स्क्रिप्टेड आहे, वेल प्रोग्राम्ड अशी एक सिस्टम आहे की जी ऑटोमेशन आहे तिच्यामध्ये. आणि ते ऑटोमेशन जे आहे ते खूप परफेक्टली प्लॅन ऑटोमेशन आहे. आपल्या हातात फक्त चांगलं कर्म करणं हाच आपल्या हातातला एक आहे भाग. अंकशास्त्र, अंकशास्त्राचा वापर करून आपल्या जीवनामध्ये म्हणजे चांगल्या गोष्टी आपण आणू शकतो का? नक्कीच. मी माझ्या जीवनामध्ये खूप आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या जीवनामध्ये खूप वापर केलाय अंकशास्त्राचा आणि खूप चांगले परिणाम आहे. प्रत्येक अंक एक फ्रिक्वेन्सी रिप्रेझेंट करतो आणि प्रत्येक अंक एक ग्रहांना रिप्रेझेंट करतो. जसं एक अंक सूर्याला करतो, 2 अंक चंद्राला करतो, 3 अंक गुरुला करतो, 4 अंक राहूला करतो, 5 अंक बुधाला करतो, 6 अंक शुक्राला करतो, 7 अंक केतूला करतो, 8 अंक शनीला करतो, 9 अंक मंगळाला करतो. तर हे प्रत्येक नंबरची फ्रिक्वेन्सी आहे आणि ते नंबर जर आपण योग्य पेअर्स मध्ये वापरले किंवा योग्य त्याचा जर उपयोग केला, उपयोग म्हणजे काय की आपले नाव ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीचं नाव ठेवतो तर त्यावेळेस नाव ठेवताना त्याचा जन्मांक आणि भाग्यांक याचा विचार करून. जन्मांक म्हणजे ज्या तारखेला त्याचा जन्म झाला, समजा त्याचा जन्म 15 तारखेला झाला तर 1+5 6 हा त्याचा जन्म झाला. आणि 15/1/2000 त्याचा जन्म झाला समजा, तर 15ची बेरीज 6 आली, 1 परत ऍड केला 7 झाली आणि 2 तर 9 त्याचा भाग्यांक आला. हा जन्मांक आणि भाग्यांक याचा विचार करून आपण मग त्याच्यासाठी काय त्याच्यासाठी लकी नंबर्स आहेत त्याच्यावर पण आपण त्याचं नाव ठेवू शकतो. त्याचे त्याला चांगले रिझल्ट मिळतात जीवनामध्ये. मी तर मोबाईल नंबरच्या माध्यमातून, आता मोबाईल नंबर्स मध्ये पण न्यूमरॉलॉजी खूप छान वापरली गेली तुम्हाला त्या प्रकारचे रेझोनन्स मिळतात लाईफमध्ये. त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो 55 नंबर, 66 नंबर, 33 नंबर, 29 नंबर. 29 नंबर, 33 नंबर यांना थोडस लक्ष्मी नंबर म्हटलेला आहे. 55 नंबर आहे, 66 नंबर आहे, यांना थोडस बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू बघितलं गेलेलं आहे. ओके. आणि 15 नंबरचा पेअर आहे. त्यानंतर आणखी 555 एंडिंग विथ 555, एंडिंग विथ 666. त्यानंतर तुमचं पूर्ण मोबाईल नंबरची सम काय येते ते तुमचे लकी नंबर आणि भाग्यांकाला जर ती कनेक्ट होत असेल तर तो नंबर खूप चांगला. या सगळ्यांचा एक अभ्यास करून
आणि एक चांगला नंबर जर घेतला तर जीवनामध्ये तो पण प्रगतीमध्ये, तुमच्या जीवनाच्या प्रगतीमध्ये खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन करतो. आणि हा माझा त्याच्यामधला खूप चांगला अनुभव आहे. आणि आजूबाजूला मी ते खूप एक्सपेरिमेंट केलं आहे, रिझल्ट पण खूप छान मिळाले मला त्याचे. आजच्या 21व्या शतकामध्ये सुद्धा बघायला मिळते की स्त्रियांना मासिक पाळीमध्ये पूजा पाठ न करून देणं, देवघरात न येऊ देणं, किचन मध्ये न येऊ देणं, तर ही अजूनही अंधश्रद्धा आहे का काही सायंटिफिक रिझन आहे? याला वैज्ञानिक आधार आहे, पण हे आपण समजून घ्यायला पाहिजे. त्या वैज्ञानिक दृष्टीने आपण समजून घ्यायला पाहिजे. तर ज्यावेळेस स्त्रियांची तो मासिक पिरियडचा जो वेळ असतो, त्यावेळेस काय असतं, शरीरामधलं डिटॉक्सिफिकेशन होणं गरजेचं असतं. शरीरामधले टॉक्झिन्स बाहेर पडणं गरजेचं असतं. आणि हे बाहेर पडण्यासाठी काय असतं, ती शरीरातली जी ऊर्जा असते स्त्रीची, ती डाऊनवर्ड डिरेक्शन प्रोजेक्ट झालेली असते. आता आपण जेव्हा मंत्र उच्चार करतो, पूजा विधी करतो, किंवा काही अशा शुभ ऍक्टिव्हिटी करायला सांगतो, त्यावेळेस काय होतं, आपली ऊर्जा अपवर्ड डिरेक्शन फ्लो व्हायला लागते. पण निसर्गाच्या नियमाप्रमाणे काय रिक्वायरमेंट असते की ती ऊर्जा डाऊनवर्ड डिरेक्शन फ्लो झाली पाहिजे, तरच त्या शरीरामधली सर्व काय क्लिन्झिंग आहे ते प्रॉपर होणार पिरियड मध्ये. आता जर आपण पूजा पाठ करायला सांगितलं, मंत्र उच्चार करायला सांगितलं, देवघरात त्या स्त्रीला जर आपण हे केलं, तर ती ऊर्जा अपवर्ड झाल्यामुळे काय होणार, ते टॉक्झिन्स क्लिअर होणार नाही, ती क्लिन्झिंग प्रोसेस कम्प्लीट होणार नाही. आणि त्यामुळे शरीरामध्ये वेगळे आजार येण्याची शक्यता आहे, शरीरामध्ये वेगळ्या प्रकारच्या व्याधी क्रिएट होण्याची शक्यता आहे. तर हे त्याचं शास्त्रीय त्याचं कारण आहे की स्त्रियांनी का करू नये आणि किचन मध्ये का जाऊ नये. कारण की त्या वेळेमध्ये थोडस जंतूंचा याचा हातावरती इकडे तिकडे थोडस वावर असतो, तर त्याचा परिणाम घरातल्या इतर व्यक्तींवरती थोडस तिथं किचन मध्ये जाणं टाळावं असं आपले पूर्वज हे करायचे. पण आपण याच्याकडे ह्या वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच बघायला पाहिजे. आणि ह्या गोष्टीकडनं जर आपण असं नाही बघितलं तर अंधश्रद्धेला जास्त आपण बळी पडतो. मग त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना येतात, त्याच्या आहारीने जातात. तर त्याच्याकडे आपण असाच वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून बघायला पाहिजे. अदरवाईज त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अशी अडचण नाही की हे करू नये हे करू नये, ही पूजा करू नये, ही पूजा करू नये. त्याचं उत्तर हेच आहे. आपले ग्रह आपण कसे सुधारू शकतो किंवा नीट करू शकतो? अतिशय सोपं आहे, फक्त ते समजून घेणं गरजेचं आहे. सूर्य आहे, आपल्याला काय करतो, अथॉरिटी दाखवतोय, कॉन्फिडन्स दाखवतोय. आणि आपल्या वडिलांचा पण कारक आहे. सकाळी लवकर उठा, सूर्यनमस्कार करा, वडिलांशी चांगले तुमचे संबंध ठेवा, सूर्य चांगला होणार. चंद्र मनाचा कारक आहे, थोडस ध्यान करा, थोडं मेडिटेट करा. आईशी तुमचे रिलेशन चांगलं ठेवणं गरजेचं आहे. त्यांची सेवा करा, आई आणि वडिलांची, चंद्र सूर्य चांगला होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपण शनी, चांगले कर्म करा, वडीलधाऱ्या लोकांचा आदर करा. जे लोक जे असे काम करतात, कुणी वेटर म्हणून काम करते, कुणी सफाई कामगार म्हणून काम करतात, त्याच्याबद्दल आदर ठेवा, त्यांचा रिस्पेक्ट करा. गुरु चांगला करायचं तर वडीलधारे लोक, गुरु तुल्य लोक, त्यांना तुम्ही रिस्पेक्ट द्या, त्यांच्याशी चांगला संवाद साधा, गुरु चांगला होईल. राहू आणि केतू आहे, केतू काय म्हणतो, आध्यात्मिक थोडीशी तुमची बैठक असू द्या, केतू चांगला होईल. रिसर्चच्या गोष्टीमध्ये थोडा इंटरेस्ट घेऊन काम केलं, केतू चांगला राहील तुमचा. राहू मध्ये काय, तुम्ही सोशल मीडियावरती ज्यावेळेस असतात, डिजिटल गोष्टींशी ज्यावेळेस तुम्ही संपर्कात जातात, त्यावेळेस एका स्वतःला जाणीव ठेवून किंवा भानावरती राहून तिथं तुम्ही काम करायला पाहिजे. कपडे चांगले घाला, चांगलं राहा, नीटनेटकं राहा, शुक्र चांगला होऊन जाईल तुमचा. तुमच्याकडं तुम्ही अभ्यास करा, वाचन करा, त्यातनं तुमचा बुद्ध चांगला होईल. तुम्हाला एक इन्फॉर्मेशन जे आहे, तुमच्या बुद्धीला काहीतरी खत पाणी मिळेल. अशा प्रकारे आपण ग्रह चांगले करू शकतो. हे फार सिंपल टेक्टिक्स आहे, पण कसं त्याच्यावरती अंमलबजावणी करण्यासाठी मानसिकता तयार होणं फार गरजेचं आहे समाजाची, आणि हे समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि ग्रह जे आहे हे आपण जे कर्म करतो त्याप्रमाणेच आपल्याला फळं देत असतात. त्यामुळं आपल्या कर्मांवरती जर आपण विश्वास ठेवून जर काम केलं तर हे सगळे ग्रह, याच्यामध्ये आपण जीवनशैलीला आपण प्राधान्य देऊया. चांगली जीवनशैली जर आपण अंगीकारली, ते ग्रह ऑटोमॅटिकली ठीक होतात. त्यासाठी वेगळे असे आपल्याला
एफर्ट घेण्याची गरजच नाहीये ऍक्च्युली. अध्यात्म आणि ज्योतिषशास्त्र यामध्ये फरक आहे का काही? अध्यात्म काय सांगतंय आपल्याला? अध्यात्म आपल्याला मोक्षाकडे जायचं सांगते आणि ज्योतिषशास्त्र आपल्याला मदत करणार आहे. हम्म. हा मोक्ष जो आहे तो तिथपर्यंत पोहोचायचा, जे आपण बोललो चतुर्वेद पुरुषार्थ, हो. जो आपल्या कुंडलीमध्ये आपण हो. आहे. हम्म. त्याचा थोडासा त्याच्यावर चर्चा करायला लागलं तर खूप आहे त्याच्यामध्ये हम्म. करण्यासारखं, बोलण्यासारखं. पण आपण असं म्हणू की ज्योतिषशास्त्र आपल्याला आध्यात्मिक मार्गामध्ये आणखी उंची गाठायला मदत करू शकतं हम्म. आणि आपल्या जीवनाचा जो उद्देश आहे हम्म. ते आपल्याला गाठण्यासाठी मदत करू शकतो. आता शेवटचा प्रश्न, ज्योतिषशास्त्रानुसार आहाराबद्दल तुम्ही काय सांगाल? जसं की मांसाहारी आणि शाकाहारी, तुम्ही काय सांगाल? आता आहार जो आहे हा खूप डिबेटचा टॉपिक आहे. हो. वेगवेगळ्या लोकांचं वेगवेगळं मत आहे. हा. तर आपण याला थोडस वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघायचं आपण या गोष्टीकडे. हम्म. तर आता तुम्ही बघा, आपण जो फळे खातो, फळभाज्या खातो, या सगळ्यांना शाकाहारामध्ये, सात्विक जेवणामध्ये आहे. आहार कसा आपण वर्गीकरण केलंय, सात्विक, तामसिक आणि राजसिक. सात्विक मध्ये हे सगळे फळ, तुमच्या भाज्या, हे सगळं सात्विक मध्ये येतं. तामसिक मध्ये काय तर जास्त प्रमाणामध्ये लसूण, कांदा, मसाल्याचे पदार्थ अशा युक्त जे आपण जेवण करतो त्याला तामसिक, त्याला आपण राजसिक आहार म्हणतो. आणि तामसिक मध्ये ज्याच्यामध्ये आपण त्याला मांसाहार म्हटलेलं आहे. वेगवेगळं म्हणजे कोणी चिकन म्हणतं, कोणी मटण म्हणतं, कोणी अंडे म्हणतं. तर माझं स्वतःचं असं मत आहे याच्याबद्दल की आपण जर जगातला सगळ्यात बलाढ्य प्राणी जर बघितला, त्याला आपण हत्ती म्हणतो, तो शाकाहारी आहे. त्यानंतर जगात सगळ्यात जोरात धावणारा प्राणी न थकता, तो पण शाकाहारी आहे. वाळवंटातलं जहाज जे आपण म्हणतो, ज्याला उंट, तोही शाकाहारी आहे. जिराफ, तोही शाकाहारी आहे. तर असं शक्ती मिळण्यासाठी तुम्ही मांसाहार करायला पाहिजे असं कुठेही नाही. आणि मांसाहारासाठी अन्न साखळीमध्ये मांसाहार कोणी करावा, शाकाहार कोणी करावा, नैसर्गिक अन्न साखळीमध्ये शिकवलं गेलेलं आहे आपल्याला. हा आपला चॉईस आहे की आपल्याला कशा प्रकारचं जेवण पाहिजे. पण त्याच प्रकारचे तुम्हाला फळं मिळणार आहेत. तुम्ही सात्विक जेवण करणार, तुमची मनस्थिती सात्विक असणार. तामसिक करणार, तुमची मनस्थिती तशी होणार. तुम्हाला येणार राग, तुमच्या मनामध्ये येणारे विचार हे तुमच्या कंट्रोलमध्ये नसणार आहे. राजसिक आणि तामसिक जेवण जेव्हा खाणार जास्त प्रमाणामध्ये. आता जर बघितलं तर असं म्हटलं जातं, जैसा खाओगे अन्न वैसा होगा मन, जैसे पिओगे पाणी वैसी होगी वाणी. तर ह्या तत्वावर जर बघितलं तर प्रत्येकाने स्वतःच साठी काय योग्य आहे त्याप्रमाणे तो समर्थ आहे की मी काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे. आणि हे माझं पर्सनल ओपिनियन आहे की सात्विक जेवण हे मनाला स्थिरता देतं, मन एकाग्र करण्यासाठी मदत करतं. आणि राजसिक आणि तामसिक जेवणामध्ये आपली सेटलमेंट राहत नाही मनाची. प्रत्येकाने एक एक विवेक बुद्धीने हा निर्णय घ्यावा की माझ्यासाठी कोणता आहार आहे. आणि हे शिकवण्याची आणि सांगण्याची फार गरज नाहीये, कारण की आपण शिकलेलो आहे. ज्याच्यामध्ये प्राण्यांचं जे आतडी आहे फार छोटी आहे. कारण की मांसाहार पचवण्यासाठी तुम्हाला फार कमी वेळात पचवायला पाहिजे तो. आणि आपल्या शरीराची आतडी आहे, ती आतडी खूप मोठी आहे. त्यामुळे कसं आपल्याला हे सात्विक जेवण जे आहे ते पचायला आपल्याला दिलेलं आहे. तर आपले दात सुळे नाही, मांसाहारी प्राण्यांचे दात सुळे आहेत. त्यानंतर त्यांच्या हाताला पंजे आहेत. मग त्यांचं तसंच हिंस्र प्राण्यामध्ये किंवा मांसाहार करणाऱ्या प्राण्यांमध्ये वर्गीकरण निसर्गाने केलेलं आहे. तर निर्णय आपला आहे आणि जे काही रिझल्ट मिळणार आहे ते पण आपल्याला स्वीकारायला लागणार आहे.